झालेला नाही आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कसं लढत देणार आहे? आता हा प्रश्न किंवा आंदोलन ही आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा आंदोलनास सुरुवात आहे. परंतु जरी आजपर्यंत झालं नसतं तरी ते नाव कुठल्याही परिस्थितीत लागेलच आणि ते स्थानिक निवडणुकीत लावणार. इलेक्शनमध्ये हा मुद्दा असणार आहे का विजय पाटील? नाही, इलेक्शनमध्ये हा ठीक आहे. म्हणून माझी आपल्या विनंती असेल, इथं खूप काही जे काही प्रश्न असतील एकदम खोलात मलाही माहीत नाही, त्याविषयी शशिकांत शिंदेसाहेब बोलतील. पण मी आपलं एवढंच सांगेन, जागरूक राहा. होईल हे करतील, त्यांचा सन्मान करता जोरदार टाळ्या मी त्याचा सन्मान करूया. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार सुरेश बाळामा म्हात्रे ह्यांचा सन्मान देवीदास भोईर आपले 15 चे उमेदवार जे आहेत पुरस्कृत उमेदवार ते यांचं स्वागत करतील. त्याचबरोबर मी अक्षय ठाकूर केशव ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मंगेश आंबळे जे आपले नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, मी अक्षय ठाकूरजींना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र प्रदेश संघटक निलेशजी पाटील साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची आजच्या प्रचार फेरी सुरू झालेली आहे सकाळपासून आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये आजची प्रचार फेरी फार उत्स्फूर्तपणे आणि उत्साहामध्ये आहे. मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत. विशेषतः सुरेश म्हात्रे बाळामामा इथं या प्रचाराच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने सुरुवातीला आलेले आहे. परिवर्तन करण्याची ताकद ही जनतेमध्ये आहे आणि ही ताकद ज्यावेळेला एकजुटीने उभी राहते तेव्हा इतिहास करतो आणि कोपरी गावापासून प्रभाग क्रमांक 15 मध्ये उभेपर्यंत हा इतिहास घडेल असं मला विश्वास. सर, नव्या मुंबईमध्ये महाविकास आघाडी होणार होती, का कुठली कोणावर नाही, महाविकास आघाडी करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आमची ठाम होती. माघार घेईपर्यंत आपल्या आघाडीच्या संदर्भामध्ये एकमत झालं होतं. काही जागा मनसे आणि शिवसेनेच्या आणि आमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये असं झालं की ज्या जागा आमच्या निवडून येऊ शकतात त्या जागेच्या संदर्भामध्ये आग्रह धरल्यामुळे मग त्याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढायची का अशा प्रकारचा विषय झाला. म्हणून ज्या जागा आमच्या निवडून येऊ शकतात, जसा प्रभाग क्रमांक 15 मध्ये जागा आम्हाला लढवायची होती, तशा संदर्भामधल्या निर्णयामध्ये थोडंसं हे झाल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने निर्णय घेतलेला. तरीसुद्धा जिथे आमचे उमेदवार नाही तिथं महाविकास आघाडीला मदत करायची, जिथं त्यांचे उमेदवार नाही तिथं आम्हाला मदत करायची असं ठरलेलं आहे. कुठेतरी मनसेमुळे त्यांना झाला, मनसे आली नव्हती, अचानक आली, त्याच्यामध्ये झाला. मनसेची आणि शिवसेनेची एकत्रितपणे चर्चा झाली होती, त्यामध्ये आम्ही आणि काँग्रेस नव्हती. अचानकपणाने त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या जागा मी सोडू शकत नव्हतो, काँग्रेस सोडू शकत नव्हती. त्यामुळे थोडंसं त्या आतल्यामध्ये निश्चितपणाने फरक पडला ही वस्तू. सर, जसा प्रकारे मुलांमध्ये महाविकास आघाडीने सरप्राईज केला, तसं काय नवी मुंबईमध्ये तसा होऊ शकतो का? मी सरप्राईजबद्दल बोलणार नाही, पण नवी मुंबईचा महापौर कोण करायचा हा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्ष घेईल. हैदराबादमधून काय मुद्दे आहेत तुमच्या इलेक्शनमध्ये? 2000 साली जेव्हा निवडून आलो तेव्हा मी महानगरपालिकेच्या तर्फे मेन म्हणजे आमच्या कोपरी गावात पाणी नव्हता. मी स्वतः म्हणजे 17-28 पेट्रोल पंप असं सगळीकडे पाण्याला वन भटकावं लागायचं. तर जे मी निवडून आल्यावर ती 40 लाखाची निधी होती पालिकेतर्फे, ती मी पूर्ण पाण्यासाठी ती वापरली आणि कोपरी गावाला पाण्याची लाईन टाकली आणि महिलांचा पाण्याचा प्रश्न दूर झाला. आणि प्लस शाळा नव्हती, शाळेसाठी पण खूप मी म्हणजे 40 मुलं होती शाळेत. साहेब बोलू लागले, मॅडम तुम्ही एवढी मोठी इमारत बांधता, तुमच्याकडे 40 मुलं आहेत, कशी शाळा बांधायची? तर वेळेला खूप लोकांनी पण आरताला केले का नाही असं तसं काही विरोध केला, पण ती शाळा बांधली. आज त्या शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम होतात साहेब. म्हणजे
साखरपुडे काय विविध धर्माचे कार्यक्रम होतात तिथे. शाळा बांधली, तलाव झाला साहेब. गणपती विसर्जनसाठी पाहुण्यावरनं पण गणपती विसर्जनला येतात. गोनपुड्यावर तलाव नाही, ते पण तलाव झाला. पाण्याची टाकी झाली, म्हणजे 500 लाख लिटरची पाण्याची टाकी झाली. तर आज 2000 साली निवडून आलो तेव्हापासून ते पाण्याचा प्रश्न सोडेल तर आजपर्यंत पाणी पण आम्हाला सुरक्षित येते. आणि शिवरेजची लाईन 2003ला मी ते प्रश्न मंजूर झाला तेव्हाच्या लाईनी टाकल्या होत्या. त्या आता एवढा दुर्लक्षला आत्ताच्या नगरसेवकाई केले का पूर्ण ते कोपरी गावात म्हणजे आतमध्ये जायला आम्हाला एकदम म्हणजे आम्हाला नाही बाहेरून लोक येणारी ती आम्हाला फोन करतात, सांगतात काय तुमच्या गावाची दुर्व्यवस्था आहे. त्यावेळेस मी ती लाईनी टाकल्यात. आजपर्यंत कोणीही नगरसेवकांनी ती लाईन टाकलेली नाही आहे. तर ते मला असं वाटायला लागलेत का आपण पुन्हा एकदा आपण निवडून आणून आपल्या गावाचा विकास करावा हीच माझी इच्छा आहे.